नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेमध्ये आज आपण पाहतोय की शिवनाथ आता तयार होऊन बाहेर आलेला असतो आणि पोरांना म्हणत असतो की अरे पोरांनो, चला आवरा, उशीर झालेला आहे. आता त्याला गोदामात जायचं असतं आणि गुरुजींना सुद्धा भेटायला जायचं असतं. तर तेवढ्यात तिकडून माधव येतो आणि माधव म्हणत असतो की आप्पा मी तयार आहे, चला. तर आप्पा म्हणत असतात की तयार आहे तू. आता ते त्याच्याकडे बघतात आणि म्हणत असतात की इकडे तू तयार आहे. तर माधव म्हणतो की हो. तर आप्पा म्हणत असतात की अरे लेका, केस कशी केलेली आहेत, केसाला नीट वळण लावायचं. मग आता ते त्याची केस नीट करत असतात आणि म्हणत असतात की जर तू केसांना छान तेल लावलं, असं वळण लावलं, तर आंघोळ केल्यावरती आपोआप ते नीट वळण लागेल त्याला. त्याच्यामुळे अशी केस नीट करत जा. तर तो म्हणतो की हो. श्रीधर येतो आणि तो म्हणत असतो की आप्पा चला, मी पण तयार आहे. आता त्याच्याकडे पाहून आप्पा म्हणतात की काय, आता तू पण तयार आहे का? तर आता तो म्हणतो की हो आप्पा, बघा मी तयार आहे. तर आता आप्पा म्हणत असतात की अरे वरची गुंडी राहिली की लावायची. मग आता तो काहीच बोलत नाही, फक्त आता शांतपणे आप्पांकडे बघत असतो. त्यावेळेस वेदा म्हणत असते की आप्पा, दादा ना वरची गुंडी लावतच नाही. त्याला असं वाटतं की ती नाही लावली तर मी हिरोगत दिसेल, हिरोगत. त्यावेळेस आप्पा म्हणतात की काय हिरोगत, ये ये इकडे ये. मग आता तो आप्पांकडे जातो. मग आप्पा त्याची गुंडी लावतात आणि म्हणत असतात की लेकरा, वरची गुंडी नाही लावली म्हणून तू हिरोगत दिसत असशील, पण जर वरची गुंडी लावली ना तर तू हिरा दिसतोय, हिरा, कळलं का? त्यामुळे असंच गुंडी लावत जा. तर तो म्हणतो की होय आप्पा. आता सगळेच जण खुश होतात. मग आप्पा वेदाकडे जातात आणि तिला म्हणत असतात की बर पोरी, हे घ्याने. आप्पा आता पैसे काढतात पाकिटातले आणि तिला द्यायला लागतात आणि म्हणत असतात की हे काय आहे? त्यावेळेस वेदा म्हणते की पॉकेट मनी. परत आप्पा म्हणतात की काय? मग ती म्हणते की पॉकेट मनी द्या ना आप्पा. मग आता आप्पा तिला पैसे देतात आणि म्हणत असतात की बर पोरांनो, चला चला. उमा, असं म्हणून तो आवाज देतो. तेवढ्यात तिकडून उमा आता येते आणि उमा म्हणत असते की अहो तुम्ही कुठं चाललाय? राघव पण येतोय आज तुमच्या बरोबर, आवरतो येतच असेल. तर आता आप्पा म्हणत असतात की तुझा लाडका लेक काही लवकर वेळेवर येत नाही, कधी येणार आहे? बोलव पटकन त्याला. आता उमा आवाज देत असते राघव राघव, पण राघव काही तिथे येतच नाही. उमा म्हणते की हो असं काय करता, येईल ना, फक्त एकच मिनिटं थांबा ना. आप्पा म्हणतात अगं आज मी तर दिवसभर थांबलो ना तरी त्याचं उरकणार नाही, आम्ही काही थांबणार नाही, चला रे पोरांनो. असं म्हणून आता आप्पा तिथून निघून जातात. इकडे उमा आता राघव राघव म्हणून जोरात ओरडत असते अरे एकी, पण आता राघव काही यायला तयारच नसतो. तर मग आप्पा आवरून आता बाहेर, सगळी मुलं आवरून आता बाहेर जातात आणि ट्रॅक्टरमध्ये जाऊन बसतात. उमा खूप विनवण्या करत असते की हो थांबा ना, येईल राघव, पण आप्पा काही थांबत नाहीत. मग जाताना ते म्हणत असतात की उमा अगं, वेळ कोणासाठी थांबत नाही, कळलं का? आपणच वेळेवरती यायचं असतं, लक्षात ठेव. वेळ कोणासाठीच थांबत नाही, आपण वेळेवरती यायचं असतं. हा निरोप दे तुझ्या लाडक्या लेकाला. आता असं म्हणून तिथून आता ते निघून जातात. उमा म्हणत असते की येईल, पण काय राघव येतच नाही. मग आप्पा तिथून निघून गेल्यानंतर राघव पळतच आता बाहेर येतो आणि थांबा मी आलो असं म्हणून तो येतो. पाहतो तर कोणीच नसतं. मग आता उमाला तो म्हणत असतो की काय ग आप्पा थांबले नाहीत, मी येतच होतो की. त्यावेळेस ती म्हणते की अगं गेले ते, किती म्हणत होती तुझ्या आप्पांना थांब थांब, पण काय, आणि तू पण काय करत होता रे? थोडंसं तुला लवकर उठून आवरता येत नाही का? त्यावेळेस तो म्हणतो की अगं येतच होतो की, एवढं काय? आणि आप्पांना त्यांच्या पोरासाठी थांबायला काय झालं होतं? तुझं तर ना नवरा लय बाई तसाच आहे. त्यावेळेस ती म्हणते की बाबा ते म्हणत होते वेळ कोणासाठी थांबत नाही, आपण वेळेवरती यायचं असतं, आपण वेळेसाठी हे सगळं करायचं असतं. त्यावेळेस तो म्हणतो की हा, पण वडील म्हणून त्यांनी माझ्यासाठी थांबाय पाहिजे होतं आपल्या पोरांसाठी. बर जाऊ दे, अगं आज कॉलेजचा शेवटचा दिवस आहे फी भरण्याची, आज शेवटचा दिवस होता, फी मला भरायला पाहिजे. तर ती म्हणते की अरे मग आधी सांगायचं का नाही? तू पण असा ना इतक्या अर्जंटमध्ये सांगतोय. बरं आता एक काम कर, जा गोदामात जा आणि आप्पांकडून तू तिकडे जाऊन पैसे घे. तर तो म्हणतो की मी आणि गोदामात? नाही बाई, तिकडे आप्पा एकटे असताना मी नाही जाणार, तुला माहिती आहे ना कसे आहेत आप्पा. त्यावेळेस ती म्हणते की काही नाही करणार, आणि तू बापच आहेत ना तुझे, जा असू दे, तुला काहीच म्हणणार नाही, तू गोदामात जा, पैसे माग, देतील आप्पा, शेवटची तारीख आहे म्हणल्यावरती. मग तो म्हणतो की बरं आहे. आणि मग उमा म्हणत असते की जा आता तू गाडीवरती जा. आता मग राघव जातो, त्याची गाडी काढतो, हेल्मेटही घालतो आणि आता उमाला बाय करून तिथून निघून जातो. आता उमा आतमध्ये चाललेली असते. तेवढ्यातच तिकडून आता तिची आई बाहेर येते, म्हणजे आईसाहेब बाहेर येतात. आईसाहेब आता उमाला पाहून असं हातानेच खुणवतात की कशी आहेस तू. मग आता उमाला खूप वाईट वाटलेलं असतं पद्माचं कालचं बोलणं ऐकून, त्याच्यामुळे ती थोडीशी नाराज असते. पण आता ती हाताने ती पण इशारा करून म्हणत असते की आई मी बरी आहे, मी जाऊ का आतमध्ये? तर आई म्हणत असते की हा
जा. आता त्या दोघी अशा खानाखुना करूनच बोलत असतात. मग उमा आता आतमध्ये निघून जाते. तर आता इकडे दुसरीकडे आपण पाहणार आहोत की तर आप्पा श्रीधरला म्हणत असतात की श्रीधर आज ना नवीन माल आलेला आहे, त्या मालाचं आता काय करायचं ते सगळं तू नीट बघ असं म्हणून ते त्याच्याकडे फाईल देतात. तेवढ्यातच बाहेरून राघव येतो. मग आप्पांना पाहून चष्मा वगैरे काढून ठेवून आता आतमध्ये येतो आणि पळतच येऊन म्हणत असतो की आप्पा कॉलेजची फी भरायची आहे, पैसे द्या की. तर आप्पा त्याच्याकडे पाहतात आणि म्हणत असतात की पैसे. आणि मग आता खालून ते वरपर्यंत त्याच्याकडे पाहतात तर त्याची पॅन्ट फाटलेली असते आणि अवतार पण असा वेगळा केलेला असतो. मग आप्पा म्हणत असतात की काय रे तू कुठे चाललेला आहे. त्यावेळेस तो म्हणतो की आप्पा कॉलेजला चाललेलो आहे. मुनात म्हणत असतो कॉलेजला चाललेला आहे. अशा अवतारामध्ये फाटकी कपडे घालून अरे शिक्षणाच्या मंदिरामध्ये जातो ना, मग असा अवतार करून कसा जातो. त्यावेळेस आता तो काहीच बोलत नाही, एकदम शांत उभा राहतो. तो सुद्धा त्याच्या कपड्याकडे एकदा बघतो. मग इकडे श्री म्हणत असतो की आप्पा अहो आजकाल अशी फॅशनच आहे आणि हे कपडे खूप महाग भेटतात आणि आपला राघव याच कपड्यांवरती जास्त खर्च करतो. आता राघव श्रीकडे बघतो आणि म्हणत असं काय चाललंय गप्प बस की. त्यावेळेस आप्पा म्हणत असतात की याच्यासाठी तुला पैसे पाहिजे असतात का रे, पैसे घेतो आणि कपडे अशी महागाईची कपडे घेऊन घालतो. त्यावेळेस आता राघव म्हणत असतो की आप्पा नाही हो, खरंच कॉलेजची फी भरायची आहे, खरंच पैशांची गरज आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. तर आप्पा म्हणत असतात की बरं देतो तुला पैसे, पण अरे एवढा मी कष्ट करतो, मग तुला त्या कष्टाची जाणीव कशी राहणार. पैसे दिले की उधळायची सवय लागलेली आहे, आधी कष्ट कर आणि मग तुला मी पैसे देतो. त्यावेळेस तो म्हणतो की काय करायचं. तर आता आप्पा म्हणत असतात की तिकडूच्या 4 गोण्या घे आणि 4 गोण्या उचलून तिकडे टेम्पोमध्ये टाक. की काय मी. तर आप्पा म्हणतात की हो मालक आहे का. तर तो म्हणतो की नाही, इथे मी मालक असून रोज त्या गोण्या उचलतो आणि टेम्पोमध्ये नेऊन टाकतो आत्ता पण, आणि तुला सुद्धा ते करावं लागेल तरच पैसे भेटतील. तर तो म्हणतो की बरं आप्पा मी जातो असं म्हणून आता तो गोण्या टाकायसाठी चाललेला असतो. तर आता श्रीधर म्हणत असतो की अरे ये इकडे, असा कुठे चाललेला आहे, या कपड्यावरती टाकणार आहे का, जरा लोकांकडे बघ त्यांनी कसे कपडे घातलेले आहेत, ते जे घातलंय ते सगळं काढ आधी, चेन हे सगळं काढ. मग राघव आता बॅग तिथे ठेवतो आणि मग गळ्यातली चेन काढतो, त्याचबरोबर हातातलं घड्याळ, ब्रेसलेट, जॅकेट सगळं काही एक 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 करून आता तिथे काढून ठेवतो आणि मग चाललेला असतो. त्यावेळेस आता आप्पा पुन्हा आवाज देतात आणि म्हणत असतात की इकडे तिथलं तो टॉवेल घे आणि मग तो कमरेला बांध. मग तो टॉवेल घेतो आणि कमरेला बांधतो. आता त्याला कसा बांधायचा ते पण माहिती नसतं. मग आता शिवनाथ त्याला कसा बांधायचा ते सांगतात आणि म्हणत असतात की जा आता त्या 4 गोण्या उचल आणि मग मी तुला पैसे देतो. आता मग इकडे राघव आता बाहेर जातो आणि तिथली गोणी घेऊन आता टेम्पोमध्ये टाकत असतो. आता त्याला खूप त्रास होत असतो, पण आता त्याच्याकडे पर्याय नसतो, पैशासाठी आता त्याला हे काम करावंच लागणार होतं. तेवढ्यातच तिकडून आता अनु येते आणि अनु स्कूटीवरती आलेली असते आणि राघवला असं पोती उचलताना पाहून तिला मस्त वाटतं आणि ती मध्येच थांबते. त्यावेळेस तिची मैत्रीण धन्नो म्हणत असते की अगं अने काय इथे का थांबलेली आहे. त्यावेळेस ती म्हणते की ते मस्त सीन क्रिएट झालेला आहे, उतर उतर खाली, असं म्हणून त्या दोघी खाली उतरत असतात. तर आता राघव मात्र एका पाठ एक असे दुसरी आता गोणी त्याची चाललेली असते. मग आता अनु ते सगळं रेकॉर्डिंग करते आणि फोटो काढत असते आणि तिला खूप मज्जा सुद्धा येत असते. आणि मग सगळं फोटो रेकॉर्डिंग काढून झाल्यानंतर ती आता लगेचच राघवला सेंड करते. आता राघवला मेसेज आलेला असतो, म्हणून तो म्हणतो की काय म्हणजे मेसेज बघायला लागतो. तर त्याला दिसतं की आता त्याचाच फोटो गोणी उचलताना असतो. तर आता झूम करून बघतो आणि म्हणत असतो की अरे हा तर मीच आहे, हे सगळं लोकेशन इथलं आत्ताच आहे, माझ्याच आप्पाच्या गोदामात माझा कोण फोटो काढतोय, असं म्हणून तो इकडे तिकडे पाहतो. तर तिकडे त्याला अनु दिसते. मग आता तो खूपच रागाने येतो आणि म्हणत असतो की काय गे माझा का फोटो काढलेला आहे आणि असलं काय उद्योग करतेय, तुला सारखं माझ्या मागच करायला लागतं ना. त्यावेळेस तो म्हणतो की अय्यो कसला भारी दिसतोय तू या अवतारामध्ये, वा वा मस्त, आणि काय करायला लागतंय तुला हे. त्यावेळेस तो म्हणतो की तुला काय करायचं आहे, गप्प बस ग. त्यावेळेस तो म्हणतो की हे बघ ते फोटो लवकर डिलीट कर. तर ती म्हणते की नाही आता मी हे मस्तपैकी कॉलेजमध्ये व्हायरल करणार आहे आणि मग बघ तुझी कशी काय जिरते ते. त्यावेळेस तो तिला म्हणतो की पावडरचा डब्बा, जास्त ऍक्टिंग करू नका, लवकर ते फोटो डिलीट करताना. अनु म्हणते की नाही मी आता हे फोटो डिलीट करणार नाही, आता मी हे कॉलेजमध्येच व्हायरल करणार, चल ग धन्नू म्हणून
म्हणून अशी ती आता म्हणते. तर आता राघव म्हणतो की ही धन्नो आणि तू काय बसंती आहे काय? अनु म्हणते की त्याचं तुला काय करायचं आहे, तू ना आता मी हे फोटो ज्यावेळेस व्हायरल करेल ना त्याचं काय होईल ना याचा विचार करत बस. स्वतःला लय हिरो समजतो ना, तू हिरो नाही झिरो आहे. झिरो काय आहे? झिरो. आता असं म्हटल्यामुळे राघवला खूपच राग येतो. तर अनु तिथून निघून जाते आणि राघव सुद्धा आता त्याचं काम करण्यासाठी निघून जातो. तर इकडे शिवनाथ मुलांच्या पत्रिका घेऊन आलेला असतो. तो आता बाहेर काढतो आणि श्रीला म्हणत असतो की श्रीधर इकडे ये. तर श्रीधर तिकडून येतो. तर आप्पा त्याला म्हणत असतात की मला जरा महत्वाचं काम आहे, मी आलो, तू जरा इथे लक्ष दे आणि इथेच बस. तर आता तो बरे म्हणून आता तिथून आप्पा निघून जातात. मग आता लगेच पळतच तिकडून राघव येतो आणि राघव म्हणत असतो की आप्पा आप्पा कुठे आहेत? तर आता इकडे श्रीधरने मात्र पैशांचा गल्ला काढलेला असतो आणि त्यातले काही पैसे काढून आता खिशामध्ये ठेवतो आणि म्हणत असतो की आप्पा गेले. त्यावेळेस तो राघव म्हणतो की आप्पा गेले, मला कसे काही दिसले नाही. तर तो म्हणतो की ते पाठीमागच्या दरवाजाने गेले आणि आता तो पाहतो की हा पैसे खिशामध्ये ठेवतोय. तर आता तो म्हणतो की हे काय करतोय, पैसे काय खिशामध्ये काय ठेवतोय, तू चोरी करतोय का? त्यावेळेस तो म्हणतो की चोरी, अरे असं काय बोलतोय, चोरी नाही, याला ऍडजस्टमेंट म्हणतात. आता मी घेतोय पण नंतर ना माझा पगार झाला की मी ठेवतो याच्यामध्ये. त्यावेळेस तो म्हणतो की पण आप्पांना माहितीये का? तर तो म्हणतो की नाही माहिती आणि नाही कळणार. तर तो म्हणतो की अरे काय चाललंय? म्हणत असतो की पण मला कोण पैसे देणार? त्यावेळेस तो म्हणतो की मला काय माहित नाही ते. आणि तो चाललेला असतो आणि म्हणत असतो की हे घे, तुला पाहिजे असतील का पैसे? तर तो म्हणतो की नाही नाही नको, मला आप्पांनी दिल्याशिवाय मी नाही घेणार, नको मला. तर तो म्हणतो की अरे घे, चहा पाणी तरी पे. पण राघव काही पैसे घेत नाही, नको म्हणतो, मला नाही पाहिजे पैसे. तर श्रीधर म्हणतो की बरं आता मी जरा आलोच, माझं काम आहे, तू इथे लक्ष ठेव. तर तो म्हणतो की नाही नाही मी नाही लक्ष ठेवणार, अरे मला कॉलेजला जायचं आहे. तर तो म्हणतो की नाही तू इथे लक्ष ठेव, मी लगेचच आलो. असं म्हणून आता तिथून श्रीधर निघून जातो. त्यावेळेस राघव म्हणत असतो की जाऊ दे, माझं ना कोणी ऐकतच नाही, मी पण इथून निघून जातो. पण ना माधव दादाला जाऊन आता सगळं सांगतो आणि मग इथून निघून जातो. असं म्हणून आता राघव तिथून माधव दादाला सांगण्यासाठी जातो. इकडे दुसरीकडे माधव आता त्याच्या केबिन मध्ये बसलेला असतो. तर आता तो मधुराकडे पाहत असतो, मधुरा सुद्धा त्याच्याकडे पाहत असते. मग माधव मधुराला म्हणत असतो की मधुरा ही फाईल धर ना आणि बघ ना याच्यामध्ये जर काही राहिलं असेल तर. मग आता मधुरा सुद्धा माधवच्या जवळ जाते आणि मग त्या दोघांकडे ते दोघं एकमेकांकडे बघत असतात. तर आता तो म्हणतो की ही घे फाईल, याच्यामध्ये सगळं काही नीट बघ. मी तसं बघितलेलं आहे पण जर आपण दोघांनी मिळून बघितलं तर काही चूक होणार नाही ना. त्यावेळेस तिथला माणूस म्हणत असतो की साहेब दोघांनी एकच काम करण्यापेक्षा मी करू का? त्यावेळेस माधव म्हणत असतो की तू तुझं काम कर, ऑनलाईन काय असेल ते, तू इकडे लक्ष देऊ नको. आता मधुराला खूप छान वाटत असतं. मग मधुरा म्हणत असते की हो सर मी ते सगळं बघते. असं म्हणून आता ती माधवकडून ती फाईल घेते आणि ती तिच्या जागेवरती जाऊन बसते. आता जागेवरती जाऊन बसल्यानंतर माधव तिच्याकडेच बघत असतो आणि ती माधवकडे बघत असते. त्यावेळेस माधव इशाराच करतो तिला आणि म्हणत असतो की ती फाईल बघ. त्यावेळेस ती फाईल उघडते तर पाहते तर त्याच्यामध्ये सोनचाफ्याची 2 फुलं असतात आणि ते पाहून तिला खूप छान वाटतं. तिच्या चेहऱ्यावरती एकदम असं स्माईलच येते. मग माधव सुद्धा तिच्याकडे बघत असतो. मग ती आता त्यातलं एक फुल घेते आणि त्या फुलाचा वास घेते आणि मग माधवला खूप छान वाटत असतं. तर तेवढ्यातच तिकडून आता राघव येतो आणि म्हणत असतो की दाद्या मला ना जायचं आहे, तू बाहेर जाऊन बस. तर आता तो म्हणतो की अरे श्री आहे की. तर आता तो म्हणतो की श्रीला काहीतरी काम आले म्हणून तो गेलेला आहे बाहेर, तू जाऊन तिकडे बस. मग माधव म्हणतो की अरे मग इथे काय कोण बघणार? त्यावेळेस तो म्हणतो की इथे कोण बघणार? मग माधवला कळतं आपण थोडंसं चुकीचं बोललेलो आहे. मग तो म्हणतो की अरे म्हणजे इकडे पण लक्ष द्यावं लागतं ना. तर तो म्हणतो की मला ते माहित नाहीये, मी आता जाणार आहे. असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्यावेळेस आता या दोघांना थोडंसं वाईट वाटलेलं असतं. पण आता एक तिकडून मधुरा डोळ्याने इशारा करते आणि म्हणत असते की तुम्ही तिकडे जावा. मग आता माधव तिकडे पाहण्यासाठी जातो. तर इकडे श्री आता पिऊला भेटण्यासाठी आलेला असतो आणि त्याने तिला डोळे बंद करायला सांगितलेले असतात आणि तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं. मग आता त्याने चेन आणलेली असते, ती चेनचा आता बॉक्समधून काढतो आणि म्हणत असतो की आता डोळे उघड. आता ती डोळे उघडते आणि पाहते तर तिला चेन दिसते. तर ती म्हणत असते की हे काय आणलेलं आहे आणि हे कशासाठी? त्यावेळेस तो म्हणतो की अगं तुला नोकरी लागली ना म्हणून तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि अभिनंदन. त्यावेळेस ती खूपच चिडते आणि म्हणत असते की भावा नोकरीची गरज मला नाही, तुला आहे. तर आता श्री म्हणतो की भावा काय भावा, मला अजिबात भावा बोलत जाऊ नको, ते ना अंगावरती पाल पडल्यासारखं वाटतं ज्यावेळेस तू मला भावा म्हणते त्यावेळेस.
तर ती म्हणते की सॉरी, पण अरे तुला कळतंय का, पप्पांना, माझ्या घरचे मम्मी पप्पांना मला खूप आता फोर्स करत आहेत लग्न करण्यासाठी. आधी कॉलेजसाठी कसं तरी ताणलं, नंतरनं नोकरीसाठी, आणि आता सगळं झालेलं आहे. आता ते माझ्या मागं लागणार आहेत लग्न करण्यासाठी. 2-3 मुलं सुद्धा त्यांनी पाहिलेले आहेत. तू कधी आता नोकरीला लागणार आहे? तर तो म्हणतो की अगं नोकरीची काय गरज आहे, एवढा आमचा मोठा बिझनेस आहे. मग ती म्हणत असते की तो बिझनेस तुझ्या आप्पांचा आहे, तुझा नाही. माझ्या पप्पांना सरकारी नोकरी करणारा मुलगा हवाय. तर तो म्हणतो की सरकारी नोकरी, अरे अगं मी कितीही प्रयत्न करो, कितीही काही केलं, जरी मला सरकारी नोकरी लागली तरी माझ्या घरचे काही मला सरकारी नोकरी करून देणार नाहीत. आणि त्यांचंही बरोबर आहे, अगं एवढा मोठा आमचा बिझनेस असताना कशाला करायची आहे सरकारी नोकरी. मग ती म्हणते की मग चालते, राहू दे, नको आपण लग्न करूया, करू दे माझं दुसऱ्याबरोबरच लग्न. तर तो म्हणतो की असं काहीच होणार नाहीये, अगं तुझ्या आईवडिलांबरोबर मी बोलतो, मी त्यांना सगळं काही समजावून सांगतो, तू काही काळजी करू नको. तर आता तो म्हणतो की तुझ्यासाठी ना मी केक पण मागवलेला आहे. तर ती म्हणते की नक्की ना, तू बोलशील ना? तर तो म्हणतो की हो, तू मस्तपैकी आता एन्जॉय कर आणि टेन्शन अजिबात घेऊ नको. आणि तो आता केक आणायला सांगतो. मग आता तिथला वेटर केक आणून देतो. तो केक पाहून ती म्हणते की अरे वा, माझा फेवरेट केक, मला खूप आवडतो. तर श्री म्हणतो की मग तुझ्यासाठीच मी हे मागवलेलं आहे. तर ती म्हणते की थांब, आता ना आपण एक सेल्फी काढूया. असं म्हणून ती सेल्फी काढायला लागते. आणि मग तिकडे बघत असतो श्री, तर त्याला पाठीमागे आप्पा दिसतात. आता आप्पा इकडे गुरुजींना भेटायला आलेले असतात. तो पुन्हा आता मोबाईलमध्ये आणि एकदा आप्पांकडे पाहतो, तर त्याला 100% गॅरंटी पटते की आता हे आप्पाच. तर इकडे शिवनाथ मात्र गुरुजींना सांगत असतो की माझी 3ही मुलं खूप चांगली आहेत, लाखात एक माझी 3 मुलं आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी 3 मुली चांगल्याच बघा. तर गुरुजी म्हणतात की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी चांगलीच मुले पाहिल. आणि आता शिवनाथ म्हणत असतो की माझी मुलं जे काही आहे खरं आहे ते तोंडावरती बोलतात, त्यांच्या मनामध्ये तसं काहीच नाहीये, खरंच ती चांगली मुले आहेत, कामाला लागा. असं म्हणून आता आप्पा तिथून चाललेले असतात. इकडे मात्र आता श्री खूपच घाबरलेला असतो. सेल्फीत त्याला आता आप्पा दिसलेले असतात, म्हणून आता तो उठून आता दुसऱ्या टेबलवरती बसतो. तर इकडे पिऊ म्हणत असते की अरे काय चाललंय, तू काय एकटा बसलेला आहे तिकडे? आणि तो म्हणतो की अगं आप्पा आलेत, शांत बस. आता तो दुसऱ्या टेबलवरती जाऊन बसतो. इकडे आता शिवनाथ घरी चाललेला असतो. आता गाडीला चावी लावणार, तेवढ्यातच त्याची नजर श्रीकडे जाते. मग त्याला असं वाटतं की आता श्री तिथे काय करतोय, म्हणून आता श्रीनाथला शोधण्यासाठी, पाहण्यासाठी आप्पा तिकडून येतात. आता आप्पा तिथे आल्यानंतर श्री आता आप्पांकडे पाहतो आणि मग आप्पा म्हणत असतात की श्री तू इथे काय करतोय? तर तो सुद्धा नाटक करत म्हणतो की आप्पा तुम्ही इथे काय करताय? आणि मग तो घाबरतो आणि म्हणत असतो की अच्छा तुम्ही कामासाठीच आलेला आहे. तर आता आप्पा म्हणतात की पण श्री तू इथे एकटा काय करतोय? मग आता ते दोघे जण तिथे एकमेकांना विचारत असतात. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की गोदामातला हिशोब चाललेला असतो घरी येऊन. त्यावेळेस आता 5,000चा घोळ येत असतो. मग शिवनाथ म्हणत असतो की नाही, पैसे तर एकदम बरोबर दिले होते, पण हे सगळं काय झालं? आता श्रीला धक्काच बसतो, कारण श्रीनेच ते पैसे चोरलेले असतात. पण आता आप्पा उठून आता राघव जवळ जातात आणि राघवलाच म्हणत असतात की राघव, हे पैसे तू घेतले ना, तू पैसे चोरले ना? राघव आता काही बोलणार, तेवढ्यातच आप्पा त्याच्या सणकण कानाखाली वाजवतात आणि उमाला म्हणत असतात की उमा, पाहिलं का, तुझ्या पोराने आज चोरी केलेली आहे, आपल्या स्वतःच्याच गोदामामध्ये त्याने चोरी केलेली आहे. आता राघवला खूपच राग येतो. श्री मात्र आता राघवकडे बघत असतो, त्याला खूप वाईट वाटत असतं. आता जर आपलं पण नाव आलं तर आता आपल्याला पण असंच मारतील, याची सुद्धा त्याला भीती वाटत असते. उमाला आता खूप वाईट वाटलेलं आहे. तर चला प्रेक्षकांनो, राघव आता श्रीचं नाव सांगेल का श्री स्वतःहून कबूल करेल, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.